नमस्कार। या व्हिडिओमध्ये आज आपण जायकवाडी धरणातील आजचा पाणीसाठा, आजची पाण्याची आवक, तसेच धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, तसेच माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून सोडलेले पाणी या सर्वाची या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तरी चला या व्हिडिओला आपण सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पाहू जायकवाडी धरणाची एकूण उपलब्ध किंवा उपयुक्त पाणीसाठा करण्याची क्षमता किती आहे ते। एकूण उपयुक्त क्षमता आहे 2170.93। त्यामध्ये आजचा उपयुक्त पाणीसाठा आहे 1826.24। टक्केवारीमध्ये जर पाहायचं म्हटलं तर 84.12%। मागील वर्षी याच दिवशी 33.73% धरण भरलेलं होतं। आजची जर पाण्याची आवक पाहिली तर 62 क्युसेकने धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे। जर याला लिटरमध्ये आपण पाहायचं म्हटलं तर 62,000 लिटर प्रति सेकंदाला पाणी धरणामध्ये येत आहे। त्यामध्ये गंगापूर धरणाचे पण मोठे योगदान आहे। गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे, विसर्ग होत आहे गंगापूर धरणातून। याचा जायकवाडी धरणाला मोठा फायदा होत आहे। धरणाची जर आपण जायकवाडी धरणातून जर विसर्ग पाहायचं म्हटलं तर विसर्ग करण्याची टोटल क्षमता आहे धरणातून 27 दरवाजामधून जर पूर्ण क्षमतेने विसर्ग केला तर 2,26,56,000 लिटर प्रत्येक सेकंदाला धरण पाण्याचा विसर्ग करू शकतं। पण सध्या विसर्ग लिमिटेड प्रमाणात आहे। पण माजलगाव धरणासाठी 15,000 लिटर प्रत्येक सेकंदाला पाणी सोडलं जात आहे उजव्या कालव्यामधून। उजव्या कालव्याची जर पूर्ण क्षमता पाहायची म्हटलं आपल्याला तर 63,000 प्रति सेकंद उजवा कालवा विसर्ग करू शकतो। पण धरण आत्ता सध्या 84% भरल्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जर पाण्याची अशीच आवक राहिली तर धरण 100% भरलं जाईल आणि उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाऊ शकतो। म्हणजे पूर्ण कॅपॅसिटीनं विसर्ग करता येईल असं प्रशासन पाहत आहे। पण माझा एक अंदाज पूर्ण कॅपॅसिटीनं करणार नाहीत। 50,000 लिटर प्रत्येक सेकंद म्हणजे 50 क्युसेकनं विसर्ग केला जाऊ शकतो। सध्या तो 10 ते 15 क्युसेकवर आहे। बाष्पीभवनाचा दर जर पाहिला तर ढगाळ वातावरणामुळे तसा काय त्याचा परिणाम जाणून येत नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।